कोणाची आहे? तुमची महिला मंडळ. आज थांबायचं नाही, बोलायचं. तुम्ही बोलला की मग मला बरं वाटतंय, आणि तुम्ही नाही बोलला की मला वाटतं की मला मी काय बोलते यांना कळलं ना, आणि ह्या काय म्हणत्या मला समजा. बोलत झालं. तुमची पार्टी आज, तुमची मुलगी इथं उभी आहे, सगळ्यांनी बोलायचं. प्रश्न विचारला की उत्तर मोठ्याने द्यायचं. कसं द्यायचं? आपला आवाज कमी नाही पडला पाहिजे. हा हा, आपला आवाज जर कमी पडला तर मग काय, यांची मदतच नाही झाली पाहिजे आपल्यासमोर. आपला आवाज घनघन ठेवायचा. आपण जरी कसं होता बाबाचा बाप तसा इथं ठेवायचा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाच्या 7 दिवसाच्या सप्त्याच्या नियमाप्रमाणे माझे गुरु मला सांगितलं की पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, दुसऱ्या दिवशी रूपपर असावा किंवा भक्तीपर असावा. परंतु शक्यतो भरपूरसे महाराज लोक संतपर भक्तीपर अभंग घेतात. म्हणून मी थोडासा विचार करून भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करावं असा अभंग घेतला. कारण 7 दिवसामध्ये एकदा परमात्म्याच्या रूपाचं वर्णन होतं. कधी? काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी, ते पण श्रीकृष्ण परमात्म्याचं. परंतु म्हटलं आज आपण इथं विठ्ठलाचं करावं, म्हणून हा अभंग निवडला एकनाथ महाराजांचा. आता एकनाथ महाराज परमात्म्याच्या रूपाचं ज्यावेळेस वर्णन करतात ते काय म्हणतात? विटेवर उभा स्वानंदाचा गाभा, श्रीमुखाची शोभा काय म्हणू, ज्यांच्या घरी साक्षात विश्वाच्या मालकाने पंढरीश पांडुरंग परमात्मे, ज्याच्या बोलल्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही, त्याने 36 वर्ष पाणी भरलं. किती? 36 वर्ष. द्वारकेहून पांडुरंग तिथं आला आणि एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं. प्रभाने द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडी. आणि नुसतं पाणी नाही, हा त्याने भरलं, नुसतं पाणी नाही भरलं, त्याने नाथ महाराजांचे कपडे धुतले. त्यांनी नाथ महाराजांचे काय केले? कपडे धुतले. नाथ महाराजांच्या बायकोचेही त्यांनी कपडे धुतले. त्यासाठी पुरुष जेवढा पुण्यवान असेल त्याच्यापेक्षा बायको पुण्यवान असलीच पाहिजे. परंतु असा नियम